खामकर, हरिभक्त परायण भाऊसाहेब इंगोले. साधुबोध झाला विको लावलाय का विको नाही साधुबोध झाला नुरोनिया ठेला
ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाले जैसी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू जटाम सुवल कपटाम संसप्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुत्तरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृति श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवेतो विश्वाभासो नवल उदयला चंडंशो अद्वयाब्जिनी विकासो वंदुवाता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी ज्ञानमूर्ती ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली भक्ती केली त्याला पावली वारकरी संप्रदायाला फावली म्हणून पावलो पावली स्मरावी माऊलींच्या समग्र ग्रंथांमध्ये आकाराने लहान आणि बोधाने महान असा हरिपाठ आहे. सरळ हरिपाठ जर म्हटला तर 7 मिनिटं लागतात, चाली पावल्या जर घेतल्यात तर 40 मिनिटं लागतात वगैरे वगैरे. त्या हरिपाठातील 6व्या क्रमाचा अभंग आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ब्रह्मनाथ उत्सवाच्या निमित्तानं हा जो सोहळा चालू आहे त्या सोहळ्याचं आजचं कितवं 7वं कीर्तन आहे काय? 7वं कीर्तन आहे. आणि या 7व्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्यावर परमपूज्य महाराजांनी दिलेली आहे. प्रेरणास्थान आहे आपल्याला. आणि गुरुवर्य महंत जनार्दन स्वामी गुरु निगमानंद बाबा मठाधिपती मच्छिंद्रगड आपल्याला मार्गदर्शक आहे. हरिभक्तीपर्यंत रामेश्वर महाराज शास्त्री भागवताचार्य मठाधिपती ब्रह्मनाथ संस्थान येळंब कथा सांगणारे महाराज होते. हरिभक्तीपर्यंत भागवताचार्य महाराज पद्माकर महाराज देशमुख होते. त्याचप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी निगमानंद महाराज आपल्यामध्ये सर्वांमध्ये आणि अशा प्रकारे निवास करत आहेत. आपल्याला आशीर्वाद देणारे आनंदीचे वैराग्य मूर्ती परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले आहेत. बऱ्याच मंडळींचा या ठिकाणी सहयोग आहे. सगळी नावही सांगणं शक्य नाही, पण त्यामध्ये बरीचशी गुणजन मंडळी आहे आणि काहींनी सेवा घेतलेली आहे. सर्वांची नावं सांगणं काही शक्य नाही. भरपूर आपण सगळे सेवादारी आहोत. आणि यामध्ये मंडप सेवा घेतली नामदेव महाराज थोरातांनी, बॅनर सेवा आहे नवनाथ शेटे, तोफा सेवा आहे साईनाथ शेटे, नारळ सेवा गोविंदबुवा थोरात, चहा पाण्याची सेवा आहे दिनकर वनवे, कावडीची सकाळची वेळ आहे, हार सेवा आहे भरत सर्जेराव अभंग, शर्ट वगैरे देणारे, भरभर पाण्याची सेवा घेणारे. आपण काय करावं? सेवेला गे सेवा
कीर्तन मुडेल याचा भरोसा नाही. ठीक आहे. जगामध्ये जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतात पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. 4 गोष्टी महाराष्ट्रामध्ये विशेष आहेत. आपण सिल्लीगुडीला जाऊ आसाममध्ये, असा समाज, असं कीर्तन, असा काकडा, असा हरिपाठ, असं भागवत, असं अन्नदान सापडणार नाही. डायरेक्ट रामापुरा नावाचं गाव आहे वंग प्रांतात. वंग कळाला काय? द्राविड उत्कल म्हणजे बंगाल. मला तर तुमच्या ध्यानात आलं असेल. बंगालमध्ये रामापुरा गावाला जा, कालिका देवीला कपडा चढवला, कालिका देवीची आरती केली, प्रसाद वाटला, घरी आले. आपण डायरेक्ट निघून जाऊ काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यामध्ये वैष्णोदेवीची प्रतिमूर्ती आहे, तिथे जाऊ. आपण आरती उतारली, प्रसाद वाटला, देवीला साडी दिली, चोळी दिली, खण दिला, घरी आले. पण अशी उपासना, असा काकडा, असा हरिपाठ असं कुठेच नाही. सरळ निघून जाऊ 1700 किलोमीटर अंतरावर तामिळनाडूचा जिल्हा आहे कन्याकुमारी. त्या ठिकाणी देवीचा अशा प्रकारचा उत्सव वगैरे करतात. पण अशी उपासना नाही. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे. म्हणून महाराष्ट्रात मी जे बोललो त्याला पुरावा देऊन टाकला. मग आपल्या महाराष्ट्रातल्या 4 गोष्टी संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. बाबा तुमच्या संतांनी आमचे नको म्हणू, सगळ्या जगाचे संत आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो, चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, पाकिस्तान, शेवटी हिंदुस्तान. सर्व जगाकरता संत आहेत. तुमचं असं म्हणू नको. वसुधैव कुटुंबकम म्हणून संत सगळ्या जगाला गाथा देऊन गेलेले आहेत. ज्याला असेल माथा तो वाचील, ज्ञानोबरांचा असो का तुकोबरांचा असो, ज्याला असेल माथा तो वाचील गाथा. ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. चहुवेदाचे हे केले विवरण. फक्त एक करायचं, आपला संप्रदाय सोडून कुठेच भटकायचं नाही. त्या संप्रदायात जाऊ का मला काही मिळेल का? त्या संप्रदायात जाऊ का मला मान मिळेल का? त्या संप्रदायात जाऊ का मला गादी मिळेल का? याच्या करता हिंडायचं नाही कुठे. लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, शेती करता पावसाचं पाणी आहे, आणि आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण. ऐका, आंब्याला मोहर आला, आवाज कमी ठेवा, शिट्या वाजणार नाही असं सेट करा. आंब्याला मोहर आला डिसेंबर महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात, आणि प्रक्रिया अशी झाली. काय झाली सांगतो. फलधारणा म्हणतात मराठीमध्ये. परागीभवन झालं, फलधारणा झाली. बाजरीच्या दाणे एवढी कैरी, ज्वारीच्या दाणे एवढी झाली, तुरी एवढी कैरी झाली, शेंगदाणे एवढी कैरी झाली, ती कैरी लिंबा एवढी झाली. ती कैरी जी आहे का, हा सुपारी होऊन मोठी झाली. ती जी कैरी आहे का कांद्या एवढी झाली, पेरू एवढी झाली. तिने देठ सोडलं खाली पडली. कैरीची गोष्ट आम्हाला माहिती आहे, ऐका थोडं. त्या कच्च्या कैरीने देठ सोडलं खाली पडली. तिचा ज्यूस होईन का रस होईन? अहो ज्यूस न रस एकच आहे. तिचा ज्यूस होणार नाही, तिचा रस होणार नाही, फ्रुटी होणार नाही, मँगो पावडर होणार नाही, त्याचं पण होणार नाही, त्याचा रस होणार नाही, त्याचं लोणचं होणार नाही, गोडंबा होणार नाही, तिच्यापासून आम्रखंड होणार नाही. कच्च्या अवस्थेत देठ सोडलं त्या कैरीचं काहीच होत नाही. तसं जमिनीमध्ये सी विटामिन, बी विटामिन, B6, B12 हे जीवनसत्वाचा ग्रुप म्हणजे समूह जमिनीमध्ये आहे. द्रव रूपातून आंब्याच्या मुळात, तिथून खोडात, तिथून फांदीत, छोट्या फांदीत, छोट्या टळणीत, तिथून देठात, आणि तिथून कैरीमध्ये हा रस उतरतो, घटक द्रव्य. आणि रस उतरला की कैरी मधुर होते. हो 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 ठीक आहे ठीक आहे. पण रस उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं की रस उतरत नाही, आणि ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यात बोध उतरत नाही. भटकायचंच नाही का, कुठं शिकायचंच नाही का?
वाया आणि पंथा जासील जी नोंद केली सस्पेन्शनची ती कच्ची नोंद आहे. सर्कल भाऊसाहेब म्हणजे मंडळ अधिकारी यांनी सही केली की ती नोंद सर्टिफाईड झाली, शेती नावाची झाली, कर्ज उचला. कीर्तनकार जे बोलले ही कच्ची नोंद आहे आणि टाळकरी जे बोलले ही पक्की नोंद आहे. तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात आलं. इथून आता पुढे सांगून जातो. आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही. संत जन्म देत नाहीत पण जन्म सफल करतात. आम्हाला काय दिलं हाच प्रश्न पुढे आणलास का? ऐका व्यवस्थित. संत जे देतात ते मायबाप देत नाहीत. संत जे देतात ते सरकारच्या 54 खात्यापैकी पुरवठा खातं, समाज कल्याण खातं देत नाही. हा, सासरा देत नाही जावयाला, बाप देत नाही मुलाला, सरकार देत नाही नागरिकाला. असं काय सांगणारच आहे मी. थोडक्यात ऐकून घ्या व्यवस्थित. संत उदार उदार भरले अनंत भांडार. सरकारचं दिलेलं पुरत नाही, माय बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, माय बापाचं दिलेलं पुरत नाही. आणि परत ऐका, संतांनी जे दान दिलं असं प्रमाणही सांगतो तुम्हाला. सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. संतांचं दान सरत नाही. पुन्हा ऐका, तुका म्हणे पोते देवी वरले आहे ना, प्रमाण आहे ना, म्हणून पुन्हा सांगतो, लक्षात राहू द्या. सरकारचं दिलेलं पुरत नाही, माय बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, जहर कधी जिरत नाही, वासना कधी मरत नाही आणि समुद्र कोणाकडून भरत नाही. आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय काय तुमच्या काय ध्यानात यायला हेच मला कळत नाही. म्हणून एक गोष्ट सांगतो, संत हे खऱ्या अर्थानं मायबाप आहे. राहू द्या लक्षात. आणि या सर्व संतांची माऊली ज्ञानोबा माऊली, कल्पतरूची सावली मी यमक मध्ये सांगून निघून गेलेलो आहे. राहील तुमच्या जाऊन. मी वारकरी संप्रदायात काय मिळेल आम्हाला, काय मिळेल हा प्रश्न तू विचारतो. आकळावा श्रीपती संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. तुम्हाला सोपी खूण सांगतो. पाठ नसलं असं करून द्यायचं म्हणजे कीर्तनकार तुम्ही म्हणा, आणि पाठ असलं तर असं करून मी म्हणणार आहे, आणि उंच म्हणायचं असलं तर असं बोट करायचं आणि बस बंद. एकदा माणूस असा हाताळतो ना तो ट्रॉफिक पोलीस अगदी तसंच. राहून द्या आता, मी सांगेल पुढे सांगणारच आहे तुम्हाला. असे संपूर्ण भारतभर 252 संत झाले. तुम्हाला काय माहित तामिळनाडूमध्ये किती झाले, राजस्थानमध्ये किती झाले, वंग प्रांत बंगालमध्ये किती झाले, मल्याळ प्रांत, हे तुम्हाला काय माहीत करायची गरज नाही. असा ग्रंथ मिळालाय मला नगर जिल्ह्यात. त्याचं नाव सांगतो, 252 वैष्णवाकी वार्ता. वार्ता म्हणजे कथा. 252 संतांचं चरित्र संकलित केलेलं आहे. पण मला घोटाळा एवढा जाणवला, ती भाषा मारवाडी मिश्र हिंदी आहे. आजही राजस्थानमध्ये तिथे मारवाडी भाषा वाटते पण ती हिंदीचीच भाग आहे. त्याच्यात मेळ लागणार. 252 संतांपैकी एकट्या महाराष्ट्रात 52 आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, गुरुबराय, चोखोबराय, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, नारा, मादा, गोंदा, विठा, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना नावी, बैरापिसा, शेख मोहम्मद, कमाल, बांदास महाराज, एकनाथ महाराज, सूर्यपंत महाराज, जैन जनार्दन, रामा जनार्दन, सच्चन बाबा, गजान बाबा, गोमाजी बाबा, तुकडोजी महाराज, मनसाजी महाराज, जोग महाराज, बंकट स्वामी महाराज,
लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज आडंदकर, दांडेकर मामा, मोठे बाबा, नथुसिंग बाबा, वामन भाऊ, भगवान बाबा, त्याचप्रमाणे ब्रह्मनाथ महाराज. किती झाले उद्या सांगा. किती झाले? काय नाही ध्यानात राहा. आणि सांगू का, तुम्ही असं विसरत जावा, आम्हाला बरं सोयीचं होतं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक बोलला मला कीर्तनात संपल्यावर, म्हणजे तुम्ही लई शायनिंग दावली कीर्तनात. म्हटलं शायनिंग काय आहे मलाच माहित नाही. चकाकी म्हटलं कीर्तनकार बुवाने संतांची नामावली कीर्तनात सांगायची नाही, मग जिल्हा परिषद सांगू का? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची, आणि त्यामध्ये महाराष्ट्र संपन्न आहे. वारकरी भाजी भाकर खाईल, शिळी भाकरी खाईल, पायी चालेल, उन्हात चालेल, पण भजन करून भोजन करेल. बाकीचे खात राहतात, लोळत राहतात. ऐकत राहा, गात राहावं, नंतर खात राहावं. काय 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 गात राहावं, नंतर खात राहावं. नुसताच खात राहतो तो लवकर जात राहतो. हे सांगतो. अशा सर्व संतांमध्ये वयाने लहान आणि बोधाने महान माऊली त्यांनी आपल्याला हरिपाठ दिलेला आहे. ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठामध्ये तंतोतंत 27 अभंग आहेत. 27 अभंगांचे 112 चरण आहे. 25 अभंग 4 चरणाचे, 25 चोक आणि 2 अभंग 6 साधूने 12 आणि 100 112 चरणांमध्ये हरिशब्द 57 वेळा आहे. तुम्ही ध्यानात ठेवा माय मावल्या महिला, आणि हरिपाठ मंडळ स्थापन करा, ओट्यावर हरिपाठ करायचा. 112 चरणांमध्ये हरिशब्द 57 वेळा आहे. वैकुंठ शब्द 6 वेळा आलेला आहे. ज्ञानदेवा पाठ तया नराला दले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, ज्ञानदेवा सांग. बर 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 राहिलेले तुम्ही टाका. पाहुणा शब्द 2 वेळा, शांती दया पाहुणा आणि यमाचा, आणि रामकृष्णाधिक नाम 25 वेळा आलेले. नाथ बाबांच्या हरिपाठात 25 अभंग 125 चरण, चरण संख्या सारखीच. माऊलींचा हरिपाठ 7 मिनिटात होतो, नाथ बाबांचा हरिपाठ 6 मिनिटात होतो. द्रौपद घेतल्याचा टाइम लागतो. नाथ बाबांच्या हरिपाठामध्ये 95 वेळा हरिशब्द आहे. दोन्ही हरिपाठांचे 52 अभंग जवळ जवळ राहिलं. सगळं ध्यानात आता हे 237 चरण 15 मिनिटात जगाचं तत्वज्ञान तुम्ही वाचून काढतात. पण असा हरिपाठ हा वारकऱ्याची संधी आहे. ऐकलं? अहरहा स्नात्वा संध्या मुपासित, दररोज स्नान करून संध्या करावी हे विधान ब्राह्मणा करताय, आणि दररोज हरिपाठ करावा हे विधान वारकऱ्या करताय. नित्य प्रेम भावे पटकन सांगतो. साधना करतो तो साधक, साधक करतो ती साधना, साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. किती झाले वाक्य? सापडाला हरितयाला साधन. हरिपाठ साधन आहे, आणि हरिकृपा होईत यावरी एका जनार्दनी. आणखी असे प्रमाण तुम्हाला भरपूर सापडतील. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय त्यावर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय देह, त्याचा सामनाने देह स्वच्छ होतो, पवित्र होत नाही. स्वच्छता वेगळी आणि पावित्र्य वेगळं. परत सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्याच्याने दात घासतात ते गुरढोरांच्या हाडापासून बनलेलं आहे. तुमचे दात स्वच्छ झाले, पवित्र नाही झाले. झाकून बोललेलो नाही. इंग्रजीमध्ये हाडाला बोन म्हणतात. बोन पासून हाडापासून जी पावडर होती तिला बोनस पावडर म्हणतात. लवंग, तुरटी, अर्क, पेपरमीठ टाकलं की त्याचं टूथपेस्ट झालं. आणि एकादशीला सुद्धा वारकऱ्याच्या तोंडात तेच काबरी किडच येत नाही. कलियुग आहे म्हणे. ज्याचं त्याने तोंड स्वच्छ झालं, पवित्र नाही. पण हरिपाठ कीर्ती गाय पवित्रची. चला चला ठीक आहे.
आता मला काय कुठली गोष्ट आहे मला आठवना, इकडंच कुठंतरी कीर्तन केलं फाट्यावर सोडून दिलं. येईल म्हणे बाबा गाडी 6:15 पर्यंत येईल म्हणे. 5:30 पावणे 6ला सोडलं आणि झाडाखाली बसलो आणि राहिलेला हरिपाठ करत होतो मी रस्त्याच्या कडेला. कुठली पाटी म्हणतात आपल्याकडे त्याला हरिपाठ करत होतो. 2 जण आले. मी माझा हरिपाठ सुरू होता साधू झाला मरून ठरला ठसमर. काय म्हणे दादा यो कोण बडबड करतोय, असाल पण काय घे नाही, जाऊन दे तिकडं. अरे नाही म्हणे सारखी बडबड करतोय, जाऊन दे काय घे नाही. त्याने माझ्या तोंडात बॅटरी चमकवली मोबाईलची. एक बडबड काय चालली म्हटलं हरिपाठ. हरिपाठ काय म्हणे दादा हरिपाठ काय, याला कळत नाही त्याला समजत नाही. म्हणे हरिपाठ काय, म्हणे हरिकडे पाठ. ज्याची हरिकडे पाठ तो जिंदगीत सपाट. बघ बघ म्हणे आमचं सुरू केलं. आमचं तू बडबड करतोय. अरे म्हणे तो सकाळीच पिऊन आलेला असेल म्हणे. म्हणजे कीर्तन करायला दारुड्या बनवली त्याला. त्याचं डोकं ठिकाणं. त्याला मी काय करू, एकच सांगतो चरण ध्यानात ठेवा, नामासी विनमुख. मग तो राज्यपाल हो. मी पश्चाताप नाही करत आहे, ज्याचं त्याच्याच बरोबर आहे. नामाविना मुख. मग हरिपाठाची फलश्रुती सांगतो तुम्हाला. हरी कृपा होय तयार. आता तुम्हाला इथून सुरुवात करून देतो. इथे संसार करणारी मंडळी आणि परमार्थ करणारी मंडळी आहे. 2 प्रकारचे स्त्री किंवा पुरुष 2 प्रकारचे आहेत. ज्याला संसार करायचा असेल त्या संसारात विसंगती नको. काय संसारात विसंगती नको आणि परमार्थात कुसंगती नको. किती वाक्य झाले? 2. परमार्थात कुसंगती झाली तर परमार्थामध्ये कुसंगती नसावी, संसारात विसंगती नसावी. परत सांगतो तुम्हाला, परत तुमच्या ध्यानामध्ये येऊन जाईल. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा जिल्हा सोलापूर, सोलापूरच्या दक्षिणेकडचा तालुका अक्कलकोट, अक्कलकोटच्या दक्षिणेकडचं गाव सांगतो तुम्हाला दुधनी. गावाचं नाव काय आहे? दुधनी नावाचं गाव दुधनी. आणि तिथल्या मराठा समाजाच्या मुलाचं लग्न झालं. मुलगी कुठली गेली, तिथून थोड्या अंतरावर कर्नाटक लागतं. बरं बरं बरं. कर्नाटक राज्यात गुलबर्गा जिल्ह्यात इंडी या गावाची मुलगी गेली. तिची मातृभाषा कानडी आणि याची मराठी. मी काय बोललो ते समजलं ना? समजलं ना? समजलं का? कानडीने हा विसंगतीचा एक अभंग आणि गाथेमध्ये आलेला आहे. ऐका आता. मी जे बोललो त्याला परवा दिला कानडीने केला मराठा भरता. लग्न पार पडलं. 8 दिवसांनी मुलगा मुलीला, पती पत्नीला मराठी कानडीला घ्यायला गेला. त्या दोघांचा प्रवास सुरू झाला. तिकडनं परतीचा प्रवास सुरू झाला. सिंगल बेल झाली, गाडी थांबली. पती विचारतो पत्नीला, मराठी विचारतो कानडीला, का ग हे गाव कोणतं? तिला कळ ना हा काय बोलतो. ती कानडीतून बोली, यम कुंडरी. तुम्ही काय म्हणता? गाथेचा भंग आहे बरं, काल्पनिक नका समजा. नाही तर काही लोक म्हणाल बाबाने कुठून आणलं. गाथेचा भंग आहे. ज्याची गाथा पाठ असेल किंवा ज्याचं पारायण करतो त्याला विचार. त्याला वाटलं ह्या गावाचं नाव यम कुंडरी. डबल बेल चालली गाडी, पुन्हा गाडी थांबली. सिंगल बेल झाली, गाडी थांबली. का ग हे गाव कोणतं? यम कुंडरी. म्हणे आता तर गेली. म्हणे ती खुर्द असेल ना ही बुद्रुक. पुन्हा गाडी चालायला लागली. पुन्हा आणखी गाव आलं. हे गाव कोणतं? यमकुंडरी. माझ्या गालातच बसले राजा.
काय नाही, सवय मला. बर 3-3 वेळा यमकुंडरी असती का ठेवली त्याने. मला मारतात तिने पाचारी तिच्या माहेराला इंडी गावाला, हा आला दुधनी गावाला. त्यांच्यामध्ये भाषिक विषमता निर्माण झाली, विषमता तयार झाली, संसारही झाला नाही. बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं, माणसं माडकरी राहतात, घरचे लोक माडकरी राहत नाही. पती माडकरी, पत्नी हाडकरी, आणि तिथे बुवा काय करी. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातले बरं का. अशी विसंगती नसावी. मग काय पाहिजे? सत्संगती पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मध्ये तयाची संगती. संत समागमी, संताची संगती, संपदा. अंदाजे सांगतो 60 चरण आहेत संतोष. बाबा थोडं थांबा, तुम्ही लई मोकार बोलते आहोत. संत संगतीत काय फायदा आहे? जशी संगत, जशी पंगत, जशी पंगत तशी गत. काय करायचं? संतांजवळ काय मिळतं? चंद्र तेथे चंद्रिका. कीर्तनकार जे बोलतो त्याला त्यांनी पुरावा दिला पाहिजे. बोलण्याला जो आधार असतो तो दिला पाहिजे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेक. 18वा अध्याय 78व्या श्लोकावरची शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकावरची बोली दृष्टांत दाखवली आहे. संतांजवळ विवेक आहे, आणि जो विचाराचं जीवन जगतो तो मुक्त होतो. बरोबर, विचारात जायचे बोधा. हो, चंगड जीवन जगतो तो आळशी बनतो, रोगी बनतो, आणि कर्जदार बाजारी होतो. बरोबर बरोबर. काय देतात संत? संत काय देतात? जे देव देत नाही ते संत देतात. संत संगतीमध्ये मन विवेकी होत. पुन्हा बोलतो तुम्हाला, संताचा संग अज्ञानाचा भंग. बोलले तुम्ही काय आरोप घेतला, काय सांगितलं ना, मला आठवलंच नाही. या गोष्टी मी पुन्हा ऐकणार नाही. संताचा संग अज्ञानाचा भंग करतो, संसारी माणसाचा संग साधनेत भंग करतो, आणि या काडकऱ्यांचा संग भजनाला रंग. 3 वाक्य झाली तुम्हाला. काय देतात संतांजवळ पैसता संतांचे संगती कडू आहे अमरावती. हे विवेक ज्ञान मिळतं. अजून काय पाहिजे तुम्हाला? पण आणखी काय मिळतं? साधूचे संगती करणं.
त्यांच्या जवळ आत्मज्ञानाचं खडी लगेच गाथेचे चरण आहेत. तुकोरांचे गाथेचे चरण 19,300 ज्ञानेश्वरीच्या 3,952 संतांचे अभंग. अंदाजे आकडा निश्चित आकडा नाही, काही अभंग काही मानतात काही मानत नाही. 14,000 अभंग 76,000 ओव्या 4 लाख श्लोक पुराणातले आणि बाकीचं वाङ्मय वेगळं. 7 जण पंडित साराचा ग्रंथ मधमाशी परागाचं साधू जोड करण्याला ज्ञान लागतं. ज्ञानाचे चालते बिंब त्याच ज्ञानाला बोध म्हणतात. चाललो मी आडोडा बंगाकडे आता. त्याच ज्ञानाला बोध म्हणतात. बर 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 महाबोध वाण्याच्या दुकानात मिळणार नाही. गुड घ्या, तांदूळ घ्या, डाळ घ्या, तूप घ्या, मीठ घ्या, रवा घ्या, आटा घ्या, पांढरे लिंबू घ्या. लिंबू मिळायला लागले दुकानात. कोणते पांढरे लिंबू नाही समजलं तसंच राहून द्या. कोणीतरी मुख्यमंत्री झाला होता, तो म्हणजे दुकानामध्ये बियर ठेवून सरकारचा महसूल वाढेल. का काही करायला लागले का? ते बियरची बाटली फुटली तर त्याला तर जाईल सगळं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. वाणी वाण देतात, संत ज्ञान देतात. वाण्याचं वाण सरतं, संतांचं ज्ञान सरत नाही. असं ज्ञान त्यांच्या जवळ आहे. मग देतात का ते? ऐका, व्यवस्थित ऐका, चांगला अर्थ लावा. संसारी माणसाची उपवर कन्या दाना करता, कन्या दाना करता आणि संत महात्म्याची ब्रह्मविद्या मुमुक्षुला देण्याकरता. ये गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊशी तसे त्याला ही माळ टाकते ती मुक्तिरूपी नवरी. वा वा वा. मग आता असा योग घडावा. महात्मा बसलेले आहेत, निरुपाधिक देहधारी ब्रह्म, चालते ज्ञानाचे बिंब असं महात्मा बसलेले आहेत. महात्मा कृपाळू आणि त्यांचा शिष्य झोपाळू. पद्धतशीर जेवण करून घ्यावं, कुठेतरी झोपून घ्यावं, जुनी चप्पल सोडून नवी घेऊन निघून घ्यावं. सगळाच फायदा झाला. गुरु कृपाळू, शिष्य झोपाळू, तिथे ज्ञान नाही मिळणार नाही. शिष्य श्रद्धाळू आणि गुरु उपाळू, तिथे बोध मिळणार नाही. कस काय? अरे धरणात जर पाणी नाही तर कालव्याला कुठून मिळेल? कालव्याला नाही तर रानाला कुठून मिळेल? आडात पाणी नाही तर पोऱ्याला कुठून मिळेल? आणि गुरु जवळ नाही तर शिष्य कुठून मिळेल? बरोबर आहे, पटलं आम्हाला. मग असं जर झालं तर कसं झालं? पद्धतशीर ऐका. आता कोणा सांगतो? पूर्व पुण्याचा परिपाक व्हावा. काय शब्द वापरला महाराज? पुण्य फळले बस. पूर्व पुण्याचा परिपाक व्हावा. संत भेटती आजी मज किंवा श्री गुरु सारिका सद्गुरु वाचवणी संसारी असे महात्म्याची भेट व्हावी. असा योग जोडून यावा. थांबा, थोडं थांबा. असा धो 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 पाऊस पडला, पण तो अकाल पाऊस झाला. आंब्याच्या कैऱ्या गळून गेल्या, मागचे द्राक्ष सडून गेले, फुटून गेले, नुकसान झालं. तसा नको. समाधानकारक पाऊस झाला मृगाचा. पण जे रान पेरायचं होतं ना, त्या रानातलं गवाड काढलेलं नव्हतं. पण पुन्हा पाऊस झाला, समाधानकारक पाऊस झाला. पण जो पाऊस पडला ना, तो खडकावर झाला. खडकी जैसे वर्षिले. पण आता समाधानकारक पाऊस झाला, तो समुद्रावर झाला. वृथा वृष्टी समुद्रेश्वर. समुद्रावर पाऊस झाला, काहीच उपयोग नाही ना. पण असा पाऊस समाधानकारक झाला, असा पाऊस समाधानकारक झाला. पुणे शहरावर, मुंबई शहरावर, चेन्नई शहरावर
शहरावर पाऊस पडला, लोकांची दाणादाण झाली, तिथे कोणती शेती पेरायची आहे? पण असा समाधानकारक पाऊस झाला. 11 इंच जमिनीची नांगरट केलेली, एकराला 4 ट्रॉल्या खत टाकलेलं, 7 वेळा जमिनीला पाडी घातलेली, असा पाऊस झाला. पेरायला जायचं पण घरातली म्हातारी मेली. आणि कापसाने बरा 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात, पण काय करावं आता? म्हातारी गवली, म्हातारी मेली. पंचत्वंगता चिरून निद्रेत गेली म्हातारी. एका म्हातारा सांगला, अरे बसलात काही येड्यांनो, अरे जावा पेरायला. म्हातारी या सारे रानं पेरून 6 वाजेचा टाइम, 5 ला रानातून निघा, 5:30 ला घरी या, कपडे बदलवा. 6चा टाइम म्हातारीचा. असं कस काय? मडे जातो भूमीचे मार्ग सांगे. मग बोला ना, बरोबर आहे ना, तुम्ही चुकले नाही. सांगे कोंबाची लव वाघाला मारू का नाही, वाघाला मारू का नाही, त्याच वाघाने याला तरारून पीक आलं. तसं परमार्थातली पेरणी आमचे गायनाचार्य तुम्हाला सांगणार आहेत. आता परमार्थातली पेरणी कानिजे पेरिले अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म या महावाक्याचा उपदेश त्याच्या कानात गेला. तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा. आणि असा जर योग घडून आला त्यावेळेला काय होत तर साधूचा बोध साधकाला मिळतो. पहिले साधू बोध झाला मुरणी विषय सुरू झाला. कीर्तनकार गोने अभंगाला स्पर्श केला. पहिलं चरण सुरू झालं. साधू साधना करतात, साधना करून सिद्ध होतात. जी नांदते ती सासू होते. बरोबर आहे का? चुकीचं? जी नांदते ती सून असते. अरे हो बाबा, मग ती 1-2 वर्षाने आई झाली, मग 27 वर्षाने तिचा मुलगा लग्नाला आला, मग तिची सून नांदायला आली, मग ती त्या घरची काय झाली? सासू. मग मी पहिल्यांदा विचार करून बोलतोय. जी नांदते ती सासू होती. जो शिकतो तो साहेब होतो. ज्याची साधक दशा असते त्याला सिद्ध दशा प्राप्त होते. बरं का? जो पद्धतशीर फराळ करतो त्याला तृप्ती मिळते. जो खोदत राहतो त्याला पाणी लागतं. जो चालत राहतो त्याचं गाव येतं. जो हाक मारतो त्याला मदत मिळते. जो कष्ट करतो त्याचं दारिद्र्य जातं. आणि जो श्रवण करतो तो श्रोता वक्ता होतो. आणि जो झोपा घेतो त्याचं आयुष्य जातं. किती झाले?
संन्यास्य श्रवण करूयात, पद्धतशीर श्रवण करावं शास्त्राचं. आळंदीमध्ये जाऊन आळंदीची माधुकरी 1, विश्वमाऊलीचं दर्शन 2, अमृतवाहिनी इंद्रायणी 3 आणि गुरुचं श्रवण 4च गोष्टी आळंदीत करायच्या. ही माझी मावशी आहे, ती माझी मानलेली आई आहे,